रायगड प्रीमियर लीग मध्ये त्यांनी किती बॉल चोरी करून नेला त्याला विचार. त्याने आता मला सांगितले हा किती नेला. किती बॉल नेलं बाबू घरी? 62 सेंचुरी. एकदम तयारी आलेला आहे. काय बोलतो 100? पण एवढे धावा महाराजा काय राग होता करून. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मयूर वाघमारे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. तर आज रायगड रबर बॉल प्रीमियर लीगचा 7वा दिवस आहे, तो म्हणजे क्वालिफायर डे. या दिवसात ते संघ खेळणार आहेत ज्यांनी आपल्या पहिल्या दिवसाला म्हणजे लीग फॉर्मॅटमध्ये 2 सामने जिंकून क्वालिफायर डेसाठी क्वालिफाय केलं होतं. तर त्यामध्ये पहिल्या सामन्यात टॉस ऑलरेडी झाला आहे आणि केतन पण जस्ट आत्ताशी आला आहे. मैच क्या बात है यार. पुढचा बॉल खोलातला होता. हेलिकॉप्टर लूप देण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने आपल्याला एक धाव मिळाली आहे. ढोरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड साठी पलटलाय. अडचणी बांधल्यात. मॅचची गोल्डन विकेट. तर इथे पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. पहिल्या मॅचला सेकंड इनिंग चालू होईल आणि तेवढ्यात इथे तुम्ही बघू शकता ओपनिंग पेअर विशाल दादा आशिष आहे. तर ओपनिंग पेअर साठी जाणार आहे विशाल दादा आणि केतन म्हात्रे. बॉल चेक करतायत. क्रिकेटची भव्य दिव्य रायगड प्रीमियर लीग पुण्यावर होत आहे. आज स्पर्धेचा 7वा दिवस आहे. 7व्या दिवसामध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. सुपर 12च्या लढती आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. 17मध्ये विशाल दादा पाऊस चालू झालाय हो. पुन्हा एकदा तीच बॅटिंग बघायचे. सर्व कार्य सर्वदा रायगड प्रीमियर लीग आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे मयूर यांनी उल्लेख केला की रायगड प्रीमियर लीग मध्ये त्यांनी किती बॉल चोरी करून नेला त्याला विचार. त्याने आता मला सांगितले हा किती नेला. किती बॉल नेलं बाबू घरी? 62. आणि तुझा पप्पा बोलतो 700 बॉल खपलं सगळ्यांना सांगतोय. 82-62 तुझ्याकडे आहेत. त्यांनी घेऊन नाही गेला, चोरी करून घेऊन गेला. तो असं बोलला. चोरी केली तुम्ही? असं बोलला. ते काय करायचं तुला? चोरी केलं बोलला तो. आपल्याच मॅच आहे, आपणच चोरी करायच्या. बरं वाटतं? बापाचं नाव खराब करशील. 7व्या दिवशी लगातार व्हेज पुलाव आलेला आहे. पूर्णपणे डाएट फॉलो केला जातो. राईस खाऊन खाऊन त्याच्या दादाने सगळ्यांची पोटं फुगणार आहेत. RPL वाल्यांचे संदेश दादा पण आहे. जय सर पण जेवायला आलेत. आज आहे व्हेज पुलाव. तर मित्रांनो, माझी सेकंड मॅच होती आणि मी खराब हारलो. त्याचं कारण असं आहे की माझी मिसफिल्ड झाली माझ्या प्लेअर लोकांची. आणि आपल्यासोबत आहे कुणाल तारेकर, शिरोविक जे खेळतात UV स्पोर्ट्स अलिबागसाठी. आणि आपल्यासोबत प्रसन्न पाटील पण आहे. आपल्या संघाची मॅच बघतायत कारण की तो टेनिस एल्बोमुळे इंजर्ड आहे. आणि सोबत कुणाल दादा नाही. पहिल्याच दिवशी जमा झालेले आमचे संघातले प्लेयर. अर्ध्या दिवसाचा गणपती. तर तुला काय बोलायचं? धुंद्रेकर चालले. धुंद्रेकर चालले. वाव. काय असं का धुंद्रेकर चालले दमनला? का बोलले तो आलेला चाललो बोललो ठीक आहे मुद्दाम बोललो. तुम्ही याला ओपनिंगला का नाही वाटत? माना का फिरवले लगेच? दोघंही माना फिरवल्या. कुणाल हे कसं सहन करते तू? या फिनिशिंगची रास यार करत. या कलर बद्दल काय बोलणार तू? या कलर बद्दल काय बोलणार? बलवा होईल का? पहिली होईल सुपर? नाही मला वाटत तो मारील काय? तर 1 चेंडू 2 धावा आणि बॉल इथंच पडलाय. आणि अशा प्रकारे 2 झाल्या. काय बोललो मारल? निसट्टा विजय होता. निसट्टा विजय. वाईट होता. वाईट होता. 1 बॉल 2 सुपरवर होण्याची चान्सेस होती पण असू दे. शिवने इलेव्हन इथं जिंकलेला आहे. आणि आपल्यासोबत आहे युवी. इच्छा होती सुपर. युवी तुझी काय इच्छा होती? नाही आमच्या फिल्डरांनी थोडी गडबड केली.
नाही तर आम्ही 1 साइड जिंकलो असतो. मान्य करणारे पण आहे तिथे. अरे झालं ना, तुमच्या 1-0 आहे ना, तुमच्यावर 1-0 आहे ना. आता आम्ही मंदिरात गेलो नव्हतो वाटतं पाया पडायला. धावा चेस झालेल्या नाहीयेत. ही चौथी वेळ आहे या स्पर्धेमध्ये. 100 पेक्षा जास्त धावा झाल्यात. धावा चेस होतील का? परत एक वेळा लेग ब्रेकचा प्रयत्न, लवकर ओळखला, पिकअप शॉट, बॉलला उडवले, परत एक वेळा रोडवर. 6 धावांसाठी षटकार. ही एक विकेट महत्वाची ठरू शकते. तो प्रयत्न सध्या सुरू आहे. अपील आणि ती विकेट. ज्या गोष्टीचा मी उल्लेख करत होतो, पलटवार इथे होऊ शकतो. विकेट पाहिजे या टीमला. विकेट आली आहे. श्रेयस कदम आउट होतोय, परंतु बॅटिंग आवडली असेल तर सगळ्या प्रेक्षकांना विनंती, एकदा जोरदार टाळ्या श्रेयस कदमसाठी. भरपूर जे साप आहेत, ज्या वेळेला हे काम करायचं त्यावेळेला जो ट्रिंकिट साप आहे तस्कर, तो आपल्याला साप भरपूर आवडायचा, कारण तो अटॅकिंग मोड मध्ये आला की पाहण्यालायक दृश्य असायचं. चला चला चला, सामना सुरू करायचा आपल्याला. रौद्र रूप धारण करावं लागेल. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न, मनगट वळवलंय डीप. शेवटचा बॉल हवेत आहे, परंतु सामन्याचे जिंकलाय टीम स्वस्तिक अँड स्वरूप 11 रामवाडी पेर. आणि चौथा इन्सिडेंट राहिलाय जिथे 100 पेक्षा जास्त धावा चेस झालेल्या नाहीये. आणि पहिला संघ असा ठरला. आपल्या सोबत चैतन्य कसा होता? पासपोर्ट चालतंय का तुला? किती रन आले तुला? बोलशील परत बॉलरांना बोलशील काय? तुझं लाईव्हला बघ कसा घोंगाट भरले पोरांच्या मागे तुम्ही. आपल्या सोबत भेटला विकी भोईर. तर काल आपल्याला एका चेंडूवर 7 पाहिजे होत्या आणि भावाने आपला टाकला वाईट. काय तुझं मत होता? काय मनातून जेन्युइन आम्हाला वाईट टाकून बॅट्समॅनचं प्रोत्साहन करतो. टाकण्याचं कारण हे होतं की बॅट्समॅनला पण चान्स द्यावा मोठा होण्यासाठी. नाही, मग तुझं काय मत होता? तुझा काय मत होता? आयोजक म्हणून खेळलो होता. आयोजकांची मॅच चांगली व्हावी. तुझा काय वैयक्तिक मत काय होता? वैयक्तिक मत काय नाही, माझी जोडी म्हणजे प्रेशर मला नेहमी इतकं नसतो, पण कालच्या तर विकी, मला असं वाटतं तो आयोजक होता ना, सुपर ओव्हर झाली तर बरंच काय गेम झाली असती, टाइम झाला असता, बराच काय प्रॉब्लेम झाला असतं. मग तो कसा होता काय ते मीच करीन. रफ्तारनी 2 दिल्या नंतर तू वरतीच बघतोय. दुसरी ओव्हर जेव्हा चालू होती, 5वी ओव्हर, चौथी लास्ट ओव्हर, चौथी ओव्हर दुसऱ्या मॅचला. हा, म्हणजे त्यांनी माझी मॅच बघितली असेल पहिल्या दिवशी. आम्हाला ऍक्च्युली आम्हाला कोण सांगे नाही रे, आम्हाला कोण सांग. सर माझं म्हणणं काय, आपण जेन्युइन मॅच खेळणार आहोत तर सर्व पोरं एकत्र खेळतो तर सगळी पाहिजेत का नाही सोबत. मी पनवती लावतोय, पण कुठेतरी चांगलं व्हायसाठी. लेट खेळलाय नजाकत आणि बॉल पुन्हा बॅकपॅट पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. आता उस्मान आले, तुम्हाला काय वाटतं कशी बॅटिंग करायला पाहिजे? सेंचुरी एकदम तयारीने आलेला आहे. काय बोलतो शे? 100 चाललो. चला, उस्मान चालला आता बॅटिंग साठी. आणि उस्मानचे बरेच सारे फॅन आले तिथं. हे बघा गँगच आले डायरेक्ट घेऊन. तो सर्व इथं उस्मानचे फॅन्स. धन्यवाद धन्यवाद. अरे अभी बंद किया सब, शक्कर विक्कर सब बंद. तुला मी 1000 रुपये लावलं, तुम्ही का नाही बॉलिंग घेतलं?
अरे प्रत्येक सिक्सला 6,000 रुपयाचा प्रश्न होता. फक्त विकेटला मग 6 विकेट घेतलं मग 3,000 मी द्यायला तयार होतो तुला. असं काय नाही, माझ्याकडे राज पैसे, माझ्याकडे राज पैसे तुला दिलेच तर मी. गेम टिकला जोपर्यंत टिकला फुसना ना. पण एवढे धावा महाराजा काय राग होता करून तो तुला आयडल मानतो तू. एवढे धावा मग कुणी मारले 9 बॉलां 36 तुझ्या ते 6 चक्क राहिलं तो शुभम का मारतोय याला. म्हणजे बैलांचं शर्तीवाला चिकलन म्हणजे सद बोलतोय. दर दिसला का चिकलन बोलतोय, दिसला का चिकलन. साधे पण तुला काय वाटत उस्मान आणि दादाची जोडी चालले कसं विशाल मोठ्या दादाची बॅटिंग कोण काय वाटतं तुला, मारतील नाही मारतील, कोण जिंकल नाही का क्रिकेट. तर इथे चालले ओपनिंग पेअर योगेश दादा आणि उस्मान. लॉन्ग ऑन फील्डर तोच आहे जस्ट करतोय 5 येते विकेट पहिली 15 वरती श्रीशैल एबीसी ना पहिला गत्ता रायगड इस्लामगड आपण बघितले मात्र त्या खेळाला तो मोठा करू शकला नाही. मॅच फार महत्त्वपूर्ण आहे. नॉक स्टेजला सध्या तरी आहात, लीग स्टेजला जरूर तुम्ही आपले मला चान्स होती पण प्रॅक्टिस केली असेल तर पाऊस नाही ना खाली पडलाय आणि आता बॉल इथे निघून गेला. 85 डोळ्यासमोर हे टार्गेट जरूर बॉल समोर टाकले आणि समोर या पहिल्या चालेल विश्वजित दादाची मॅच आणि योग्य दादाची आणि प्रेक्षक वर्ग बघा. खरा क्रिकेट प्रेमी इथं बसला एवढ्या पावसात पण एकदम आरामात आरामात बसलाय. जी मजा या कोचवर बसायला नाही ती मजा इथं तो घेतोय असा सच्चा क्रिकेट प्रेमी. भयानक पाऊस चालू झालाय नाही तर मोठ्याचा सुद्धा आलाय. विकी पण उतरत आयकॉन म्हणून. ए उस्मान एक गोल टाकशील ना, एक गोल टाकशील ना प्लीज. आतमध्ये लागल्या आउटसाइडच्या दिशेने एक धाव इथे कमी होते. दुसऱ्या धावेचा योगेश पवारने कमाल केली होती. कमी गतीने टाकलेला बॉल आणि त्याच्यावर टोला हा गगन चुंबी षटकार आहे 6वा. प्रत्येक वेळ लागले तयार समोर फलंदाज वैभव मॅचची कळा इथे घेतली आणि एक विकेट आणि अंग्या द्या याचा जल्लोष काही थांबता थांबेना. स्कोर बोर्डर आहे अंग्याचा शेवटचा मला जो शिल्लक आहे या ओव्हरचा 4 विकेट एकाच ओव्हरमध्ये 2 धावा त्याने खर्च केल्या. केलाय 5 धक्के दिले पंजाबने. फलंदाज भावेश नायकआउट ज्याने धावा केल्या 24 हा देखील बॉल चांगल्या टप्प्यावर. परत एक वेळा बॅटर तयार 8 बॉल 21 धावा करायचे. बॉल हवेत आहे जास्त उंच गेलाय खगातलाय ती फिल्डर आहे तिथे आणि हा झेल टिकलाय. फलंदाज पार म्हणजेच काय 7
बॉलचा खेळ शिल्लक आहे 7 मध्ये 21 ला बॉल नौमान पटेलचा पहिला बॉल ट्रॅकवर होता ऑन साइड आम्ही तुला काय वाटतंय काय पण अजून पण कोणते कोणतरी बोल 4 चेंडू आणि 12 4 बॉल 12 धावा ओटनी गतीने टाकला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला चेंडू 3 बॉल मध्ये 12 धावा नौमान पटेल तयार परत एक वेळा तो शॉर्ट बॉलचा वापर केला शॉर्ट बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये ट्रॅकल होत असताना सगळी पब्लिक उभी झाली सगळी मॅच वर 12 धावसंख्येची गरज आहे 2 चेंडू 12 धावा होता कैसा लगा मैच कैसा लगा क्या क्या किधर भाग रहा है किधर बहुत ताली बजा रहा है तू एक चेंडू 12 रन ही जादू होती ही जादू तिच्या मार्गावर आपली तर 1 चेंडू 12 रन पाहिजे श्रीजय 11 संघ क्वालिफाय तर ऑलमोस्ट झाली आहे पण बघू शेवटचा बॉल पुन्हा एकदा दौड त्याचबरोबर आकर्षक स्पोर्ट्स गॉगल दत्ताशेठ मुंगाजी यांच्या उपस्थितीमध्ये ही ट्रॉफी संदेश पाटील यांच्याकडून ही गॉगल एक बॅट देऊन सन्मान होईल अंगदचा